नमस्कार. सकाळमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. खरं तर शिक्षण क्षेत्रासाठी पुणे हे खूप महत्त्वाचं शहर मानलं जातं आणि आपण सकाळच्या मार्फत नेहमीच आपले जे काही कन्फ्युजन आहे, ज्या काही शंका आहेत त्याची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न करतो. आणि आज मी बोलणार आहे IITच्या प्रवेशाबद्दल, JEE, CET या सगळ्या परीक्षांबद्दल. खरं तर प्रत्येकाला वाटत असतं की एक फार अवघड टप्पा आहे, पण हाच अवघड टप्पा सोपा करून सांगण्याचा प्रयत्न आहे. कन्फ्युजन दूर करण्यासाठी माझ्यासोबत आहेत दुर्गेश मंगेशकर सर. सर, खूप खूप स्वागत तुमचं. आणि सरांची ओळख मी पहिल्यांदा करून देते. IIT PK जी संस्था आहे, IITN प्रशिक्षण केंद्र प्रायव्हेट लिमिटेड याचे संचालक आहेत. 23 वर्षापासून ही संस्था कार्यरत आहेत. जवळपास 1500 पेक्षा जास्त मुलं खरं तर या संस्थेची IITला पात्र झालेली आहेत. आणि त्यासोबतच सर स्वतः सुद्धा IIT बॉम्बेचे पासआउट आहेत. त्यामुळे सगळाच अनुभव आहे, शिकवण्याचाही आहे आणि तिथनं पासआउट होण्याचाही आहे. त्यामुळे सरांशी आपण आज गप्पा मारणार आहोत. आणि सर, अगदी महत्त्वाचा प्रश्न खरं तर, हे सगळं सुरू असताना मुलांना इंजिनिअरिंग किंवा मेडिकलला प्रवेश घ्यायचा आहे, तर 12वीसाठीचे मार्क्स किती महत्त्वाचे आहेत? 2000 साधारण 3-4 पर्यंत 12वीला महत्त्व होतं. बरं. आणि तुम्ही जर 1980s 90s ह्या काळ बघितला तर 12वीच्या मार्कांच्या बेसिसवरतीच इंजिनिअरिंग आणि मेडिकलची ॲडमिशन होत असेल. पण त्यानंतर 2004 पासनं CET आली इंजिनिअरिंगची आणि 1999 पासूनच मेडिकल CET आली. हळूहळू बराच बदल झाला. आणि आता ह्याच्या पुढे 2016ला एक सुप्रीम कोर्टचं ऑर्डर आली एका वेगळ्या केसमध्ये, जी AIEEE रिलेटेड होती. त्यामुळे असं झालं आहे की ॲडमिशन टू एनी प्रोफेशनल कोर्स इन इंडिया, नुसतं इंजिनिअरिंग आणि मेडिकल नव्हे, कुठलंही प्रोफेशनल कोर्स हे कुठल्या ना कुठल्या प्रवेश परीक्षेच्या आधारावरतीच ॲडमिशन घेणं आता अनिवार्य झालं. म्हणजे 12वीला आता महत्त्व वेटेज नाही राहिला. 12वी आता एक एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणून राहिलेलं आहे. तर आता इंजिनिअरिंगमध्ये आपल्याला ॲडमिशन घ्यायची असेल, फॉर एक्झाम्पल COEP मध्ये ॲडमिशन घ्यायची असेल, तर तुमची ॲडमिशन CET किंवा JEE मेन्सच्या मार्फतच होणार. पण फक्त 12वीत एक मिनिमम 45% मिळाले की नाही PCA मध्ये, एवढंच बघितलं जातं. तसंच तुम्हाला IIT मध्ये ॲडमिशन पाहिजे तर JEE ॲडव्हान्स नावाची प्रवेश परीक्षा असते. त्याच्याच बेसिसवरती ॲडमिशन होते. पण क्रॉस चेक काय करतात की 12वीत मिनिमम 75% मिळाले की नाही ॲग्रिगेटमध्ये. तर इंजिनिअरिंगमध्ये तुम्ही असं म्हणा की 75% ॲग्रिगेट आणि 75% PCM हे लागतं. आणि मेडिकलसाठी फक्त 50% ॲग्रिगेट मार्क्स लागतात 12वीमध्ये. त्याच्या पलीकडे किती मार्क मिळत आहेत हे मॅटर करत नाही. ॲडमिशन तुमच्या प्रवेश परीक्षेच्या रँकवरतीच डिसाईड केलं जातं. हां, पण असंही ह्याचा अर्थ की तुम्हाला सपोज IIT मध्ये ॲडमिशन पाहिजे, तुम्ही ऑल इंडिया रँक 1 आलात IITच्या परीक्षेत, पण 12वीत 75% पेक्षा 1 मार्क कमी आला, IIT ॲडमिशन देणार नाही. सो त्याचा अर्थ असा आहे की एक मिनिमम स्कोअर, ज्याला एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणतात 12वीला, तेवढं मिळवणं अपेक्षित आहे. इंजिनिअरिंग असो किंवा मेडिकल असो. मेडिकलसाठी ते साधारण 50% असतं, इंजिनिअरिंगमध्ये 75% असतं. लोकल कॉलेजेसना अजून कमी असतं, 45% असं आहे. पण म्हणजे अभ्यास करावा लागणार आहे, पण तितका जोर नाही दिला तरी चालणार. आधी कसं 97%, 98% एकेका मार्कावरती 12वीच्या मार्कांवरती बरंच ॲडमिशन ठरायचे. तसं आता नाही राहिलं. आता तुम्ही 75% मिळवा किंवा 95% मिळवा, तुम्हाला एकच शेवटी त्या एंट्रन्स एक्झामच्या रँकवरती सगळं अवलंबून आहे. निश्चितच. आता COEPचा विषय निघाला म्हणजे आपण प्रतिष्ठित कॉलेज बद्दल बोलतोय की मुलांचं कसं असतं की मला XYZ कॉलेजला ॲडमिशन हवी आहे. मग त्याच्यावेळी त्याला जर हवी असेल म्हणजे पुण्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये, मग त्यांनी JEEचा अभ्यास करायचा की CETचा करायचा? आता महाराष्ट्राच्या इंजिनिअरिंग कॉलेजेससाठी तुम्ही CETचा अभ्यास करूनही तुम्हाला या सगळ्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळू शकते. पण CET ही JEE पेक्षा फार सोपी परीक्षा आहे. आणि CET मध्ये एलिमेंटरी ॲप्लिकेशन ऑफ कन्सेप्ट किंवा बेसिकली फॉर्म्युला सबस्टिट्यूशनचे प्रश्न जास्ती असतात. तर JEE मध्ये अजून ॲडव्हान्स्ड ॲप्लिकेशन ऑफ कन्सेप्ट असतात. आणि त्याच्यामुळे तुमचा जो काही पाया असतो, इंजिनिअरिंग करायच्या आधी जो एक फाउंडेशन बिल्ड करणं गरजेचं आहे, प्री इंजिनिअरिंग फाउंडेशन, ते JEEच्या अभ्यासाने अजून चांगल्या पद्धतीने डेव्हलप होतं. म्हणजे जो विद्यार्थी JEE करून पुढे मग कुठल्याही इंजिनिअरिंग कॉलेजला जातो, COEP असो किंवा कुठल्याही कॉलेजला जातो, तो पुढचे 4 वर्ष इंजिनिअरिंगचे स्मूथ जातात. CETचा नुसता अभ्यास करून जो इंजिनिअरिंग करायला जातो त्याला स्ट्रगल्स खूप होतात इंजिनिअरिंग करताना. कारण तुम्ही जर प्रश्नाची पातळी बघितली CETची आणि JEEची, तर देर इज अ डिफरन्स, सिग्निफिकंट डिफरन्स. त्यामुळे त्या लेवलचा अभ्यास JEEचा जर तुम्ही त्याचा एक्सपोजर असेल, तुमची थिंकिंग अबिलिटी वाढते, तुमचे फंडामेंटल्स अजून क्लिअर होतात, ते सिद्धांत वेगळ्या सिच्युएशनमध्ये कसे अप्लाय करायचे ह्याचा सराव जास्ती होतो JEEच्या बॅकग्राऊंडमुळे. आणि त्याचा फायदा पुढच्या 4 वर्षाच्या इंजिनिअरिंगमध्ये खूप होतो. त्यामुळे तुम्हाला टेक्निकली महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन CETच्या थ्रू मिळू शकते, JEEच्या थ्रू पण मिळू शकते.
कोटा दोघांसाठी वेगळ्या वेगळ्या आहे. सीईटीसाठी स्टेट कोटा आहे, जेई मेन्सच्या थ्रू ऑल इंडिया कोटा आहे. अच्छा. तर ॲडमिशन महाराष्ट्र कॉलेजेसमध्ये तर तुम्हाला दोन्हीकडून मिळू शकते, पण तरी जेईचा अभ्यास करणं रेकमेंडेड आहे. कारण ह्याचा फायदा तुम्हाला एक तर जेईचा अभ्यास करून तुम्हाला सगळ्या नॅशनल लेवलच्या कॉलेजेसमध्ये पण ॲडमिशन मिळू शकते. बरोबर. IITs, NITs, IIITs आणि बाकीचे भरपूर बिट्स पिलानी, वेल्लोर, मणिपाल सारखे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, त्यांची स्वतःची पण प्रवेश परीक्षा असते आणि जेईचा अभ्यास केल्याने त्याही परीक्षा सोप्या जातात. अच्छा. त्यामुळे तुमची बँडविड्थ वाढते, तुम्हाला भरपूर कॉलेजेसचे ऑप्शन्स मिळतात आणि तुम्ही तिथे गेल्यानंतर 4 वर्षाचा इंजिनिअरिंगचा तुमचा प्रवास स्मूथ जातो जर तुमचं जेईचं बॅकग्राऊंड असेल तर. नुसतं 11वी 12वी किंवा सीईटीचं बॅकग्राऊंड असेल तर 4 वर्ष इंजिनिअरिंग युजली तुम्ही ऐकलं असेल की खूप स्ट्रेसफुल असतं, इंजिनिअरिंग जमत नाही, झेपत नाही, एटीकेटी मिळते. हे सगळं जनरली ज्यांचा पाया कच्चा असतो त्यांना ह्या सगळे इश्यूज येतात आणि त्यामुळे आम्ही जनरली जेई करून सीईटी करा असं म्हणतो. आणि जेईचा अभ्यास केल्याने तुमचा सीईटीचा पण अभ्यास होऊन जातो. एक्झॅक्टली. कारण जेईमध्ये साधारण 110 चॅप्टर आहेत, त्याच्यामधले 79 चॅप्टर सीईटीमध्ये आहेत आणि तुम्ही कुठलाही चॅप्टर जेईच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने अभ्यास केला तर सीईटीच्या पॉईंट होऊन जातो. फक्त एक टेस्ट सिरीज सीईटीची द्यावी लागते, ती आरामात मुलगा देऊ शकतो आणि सीईटीमध्ये चांगलं यश मिळवू शकतो. त्यामुळे जनरली आम्ही रेकमेंड करतो जेई करा. मला वाटतं हे खूप महत्त्वाचं आहे की कन्फ्युजन जर होत असेल तर कशाचा जास्त फायदा आहे. मला वाटतं ही कन्सेप्ट माझी पण क्लिअर झाली आणि प्रेक्षकांची होईलच. यासोबत अजून एक मुद्दा असतो की खूप विद्यार्थी ना म्हणजे डिप्लोमाला जातात आणि मग डिप्लोमा नंतर सेकंड इयरला थेट इंजिनिअरिंगला प्रवेश घेतात. बरोबर. तर त्याचे काय नेमके प्रोज कॉन्स आहेत? महाराष्ट्रामध्ये ही तरतूद आहे की तुम्ही सेकंड इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेऊ शकता 3 वर्ष डिप्लोमा करून. तो रूट अवेलेबल आहे. जसं मी मगाशी म्हटलं की सीईटी करून पण तुम्ही ॲडमिशन तर मिळू शकता. बरोबर. पण मग तुमचा परत थिअरेटिकल फंडामेंटल्स ज्याला आपण म्हणू ते डिप्लोमाच्या रूटने मॅथमॅटिक्स, बेसिकली अप्लाइड मॅथमॅटिक्स आणि ते सगळे रिलेटेड थिअरेटिकल सब्जेक्ट्स, तिकडे थोडा विकनेस डिप्लोमाच्या स्टुडंट्सचा असतो. जो विद्यार्थी 11वी 12वीमध्ये सीईटी करो किंवा जेई करो त्या रूटने जातो, फर्स्ट इयर इंजिनिअरिंग करतो आणि मग सेकंड इयरला जातो, त्याच्या या थिअरेटिकल फंडामेंटल्स स्ट्रॉंगर असतात. त्यामुळे त्याचं परत ते सेकंड थर्ड फोर्थ इयर त्या मनाने स्मूथ जातं. डिप्लोमाच्या मुलाला परत मॅथ्स आणि त्या रिलेटेड सब्जेक्ट्समध्ये खूप स्ट्रगल असतं. पण त्याचा दुसरा पॉईंट असा पण आहे की डिप्लोमामध्ये 3 वर्षामध्ये त्यांना प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स जास्ती चांगल्या पद्धतीने मिळतो ॲज कम्पेअर टू द 11वी 12वी करणारे मुलं. त्यामुळे थिअरेटिकली ही मुलं जास्ती स्ट्रॉंगर असतात. डिप्लोमामधली मुलं थोडं त्यांना प्रॅक्टिकल किंवा वर्कशॉप्स एक्सपिरियन्स, लॅब एक्सपिरियन्स जास्ती चांगला असल्यामुळे ते जरा हँड्स ऑन जास्ती चांगलं करतात. तर असे प्रोज अँड कॉन्स आहेत. पण डिप्लोमाच्या रूटने गेल्याने काय होतं की तुम्हाला फक्त महाराष्ट्राच्याच कॉलेजेसना ॲक्सेस आहे. तुम्हाला बाकी नॅशनल कॉलेजेसमध्ये कुठेच मिळू शकणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला ही प्रवेश परीक्षा कुठली तरी 12वी नंतर द्यावीच लागेल. 11वी 12वीचं नंतर तुम्हाला द्यावीच लागेल सीईटी किंवा जेई, किंवा तुम्ही 3 वर्ष डिप्लोमा करून पण जेई सीईटी देऊ शकता आणि मग तुम्हाला त्या सगळ्या नॅशनल लेवलच्या कॉलेजेस 1 वर्ष जास्त जाईल, पण 1 वर्ष जास्ती जाणार. त्यामुळे तो एक वेगळा पर्याय आहे. पण त्यामुळे आम्ही जनरली रेकमेंड करतो की तुम्ही 11वी 12वी करा आणि ह्या एंट्रन्स एक्झाम्स करा आणि पुढे जा. हां, आता जो विद्यार्थी थोडीशी बुद्धिमत्ता, मॅथमॅटिकल लॉजिकल इंटेलिजन्सचं थोडं कमी आहे, त्याला या सगळ्या प्रवेश परीक्षेची खूप भीती आहे, त्याला ते बायपास करायचं आहे, मग त्याच्यासाठी डिप्लोमा रूट इज ओके. ओके. AIचा सगळा जमाना आहे, म्हणजे आता आम्ही आमच्या फील्डमध्ये सुद्धा वापरतो, तर निश्चितच. तर मग आता पुढच्या काळामध्ये म्हणजे कोचिंगवरती त्याचा किती परिणाम होईल किंवा किती त्यात बदल होतील भविष्यात? नाही, AI हा खूप मोठा इम्पॅक्ट होईल पुढे. म्हणजे आत्ता तरी असं आहे की कोचिंग म्हणा किंवा टीचिंग म्हणा, शाळा, कॉलेज, युनिव्हर्सिटी, कोचिंग क्लासमध्ये हे जनरलाइज लेवलला दिलं जातं. आता 40 मुलं माझ्यासमोर सपोज क्लासरूममध्ये आहेत, तर टीचर येणार, शिकवणार, इंटरॅक्शन करणार आणि कितीही आम्ही पर्सनलायझेशन करायचा प्रयत्न केला तर देर इज अ लिमिट की तुम्ही किती पर्सनलायझेशन करू शकता. कारण प्रत्येक विद्यार्थ्याचे स्ट्रेंथ्स आणि विकनेसेस वेगळे असतात. आणि एवढा ह्यूज सिलेबस आम्ही जेव्हा शिकवतो तेव्हा प्रत्येकाच्या कुठल्या चॅप्टर्समध्ये प्रभुत्व आहे, नाही आहे, त्याचे स्ट्रेंथ्स कुठले आहेत, विकनेसेस किती आहेत, हे कुठल्याही एका शिक्षकाला सगळ्यांचं मॅप करून शिकवणं व्हेरी डिफिकल्ट. तर AIमध्ये कस्टमायझेशन, पर्सनलायझेशन हे खूप सुंदररित्याने होऊ शकतं. म्हणजे मी हे नाही म्हणणार की AI विल रिप्लेस द टीचर किंवा विल नॉट रिप्लेस कोचिंग ऑर रिप्लेस स्कूल्स, कॉलेजेस, युनिव्हर्सिटीज, पण ते खूप पॉवरफुल सप्लिमेंट, कॉम्प्लिमेंट, एड राहणार. आणि एस्पेशली रिव्हिजन वगैरे करायची असेल, प्रत्येकाची रिक्वायरमेंट रिव्हिजनची वेगळी असते. पूर्ण सिलेबस शिकून झाल्यानंतर रिव्हिजनची जी फेस येते, इवन टेस्टिंग. आणि मी परीक्षा दिली, आज मी परीक्षा दिली, तुम्ही परीक्षा दिली, सेम परीक्षा दिली, माझा कदाचित हे प्रश्न चुकले, तुमचे वेगळे प्रश्न चुकले,
त्याप्रमाणे मला वेगळं गायडन्स मिळायला पाहिजे, तुम्हाला वेगळं गायडन्स मिळायला पाहिजे. आता जेव्हा कुठल्याही क्लासमध्ये शेकडो मुलं असतात, प्रत्येकाला तसं गायडन्स एका ह्युमनली देणं शक्य नाही, तेवढा वेळ एनर्जी नसते. मग तेव्हा AI अल्गोरिदम्स खूप मदत करतात. आणि तसे आम्ही पण IITPK मध्ये एक IITPK डिजिटल म्हणून आमचा ॲप आहे आणि त्याच्यामध्ये हे पर्सनलायझेशन पॉसिबल आहे. म्हणजे विद्यार्थी परीक्षा दिल्यानंतर तो कुठे चुकला त्या बेसिसमध्ये त्याला ते सॉल्व्ह करण्यासाठी सपोर्टिंग व्हिडिओ लेक्चर्स, सपोर्टिंग ॲडिशनल टेस्ट पेपर्स, ॲडिशनल क्वेश्चन्स दिले जातात. त्यामुळे प्रत्येकाचा लर्निंग पाथवे वेगळा वेगळा असतो. त्यामुळे माझा वेगळा असेल, तुमचा वेगळा असेल, अजून कोणाचा वेगळा असेल. त्यामुळे हे कस्टमायझेशन, पर्सनलायझेशन जे आहे हे AI डेफिनेटली आणणार. आणि खूप जास्त इव्हॉल्युशन झालं AI ट्युटरिंगचं तर एका पॉईंटला ह्युमन्सना ते रिप्लेस पण करू शकेल. पण आय थिंक ते अजून 3 ते 4 वर्ष अजून लांब आहे तो काळ. पण ॲज ऑन टुडे AI विल डेफिनेटली ॲड पर्सनलायझेशन. प्रत्येकाला वेगळ्या पद्धतीने इनपुट देणं हे AIच्या थ्रू संभव आहे. खूप महत्त्वाचा खरं तर हा मुद्दा आहे. आणि तुम्ही म्हणाला तसं की याच्यामध्ये खूप वेगवेगळे टप्पे अजून आपल्याला पुढच्या काळामध्ये बघायचे आहेत. पण खूप जणांचा प्रश्न असतो ना की कोचिंग इन्स्टिट्यूट मला निवडायचं आहे, तर मी एक तर काय बघावं आणि कुठले मुद्दे असावेत. कारण खूप मोठ्या जाहिराती आणि पेपर्सला आलेलं पॉम्पलेट हे फक्त आपल्याला आकर्षित करून घेतं, किंवा नावं असतात की XYZ मोठी मोठी नावं. पण असं असताना सुद्धा काय नेमकं मी बघावं की निवडताना? बेसिकली माझं एक सिम्पल सगळ्या पेरेंट्सना, स्टुडंट्सना सांगणं आहे की जाहिराती सगळेच करतात, सगळे आपलं काय काय सांगतात. पण कुठल्याही पालकांनी किंवा विद्यार्थ्यांनी ॲटलिस्ट 3 ते 4 विद्यार्थ्यांशी बोलावं. त्या कोचिंग इन्स्टिट्यूशन तो शिकतोय, तिथे तो मुलगा किंवा मुलगी शिकते किंवा शिकून झालेला आहे, जस्ट रिसेंटली शिकून झालेला आहे, त्यांचा अनुभव काय आहे हे जाणणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे प्रत्यक्षात एक 3-4 विद्यार्थ्यांशी किंवा पालकांशी बोललात जे तिथे शिकतायत तर तुम्हाला दूधचं दूध पाणीचं पाणी होतं. कारण नाहीतर मग त्याला खूप भरपूर काही काही गोष्टी आहेत. आणि जनरली अजून एक पॉईंट असा असतो की कोचिंग इन्स्टिट्यूशन कुठलीही असो, ते फक्त टॉपर्सचे नावं जाहिरातीवरती घालतात, त्यांचे फोटोज तुम्हाला दिसतात. पण टोटल किती विद्यार्थी होते, त्यांच्यापैकी किती जण यशस्वी झाले त्या पर्टिक्युलर परीक्षेत, सक्सेस रेशो हे खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर रिटेन्शन रेशो महत्त्वाचा आहे की बाबा एवढे विद्यार्थी तुमच्या संस्थेमध्ये जॉईन झाले होते. तर फॉर एक्झाम्पल आमचं JEE नीटचे 2 वर्षाचे कोर्सेस तरी असतात, 11वी-12वी. तर 2 वर्षाच्या अखेरपर्यंत किती विद्यार्थी थांबले हेही महत्त्वाचं आहे. त्यामुळे रिटेन्शन रेशो म्हणजे किती ड्रॉपआउट झाले, किती राहिले, किती मुलांनी टोटल कोर्स कंप्लीट केला हेही महत्त्वाचं आहे. कारण आम्ही असं बघतो की जनरली JEE नीट सर्किटमध्ये ही गोष्ट जास्ती लोकांना माहीत नसेल, पण जेवढे लोक जॉईन करतात त्याच्यापैकी निम्म्यापेक्षा जास्ती बऱ्याच वेळेला 1 वर्ष 1.5 वर्षानंतर सोडून जातात. अच्छा. तर ते टिकतच नाहीत शेवटपर्यंत. आणि ते न टिकण्याचे अनेक कारण असू शकतात. कधी कधी विद्यार्थ्याला तेवढं सातत्य नसतं, तेवढं पेशन्स नसतो किंवा त्याला कळत नसतं. पण टू अ लार्ज एक्सटेंट त्या प्रकारचं वातावरण क्रिएट करणं, त्या पद्धतीने शिकवणं, प्रत्येकाला एक उभारी देणं, सगळ्यांना सामावून घेणं, इन्क्लुझिव्हिटी ज्याला म्हणतात, हे पण कोचिंग इन्स्टिट्यूशनचं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे ते इन्स्टिट्यूशन फक्त टॉप 20% टॉपर्सवरती फोकस करते, बाकींना इग्नोर करते का ते सगळ्यांना सामावून घेऊन शिकवते, इन्क्लुझिव्ह आहे, हेही बघणं गरजेचं असतं. त्यामुळे हे रिटेन्शन रेशोने, सक्सेस रेशो आणि 3-4 विद्यार्थ्यांशी बोलून मग पेरेंट्सने जर निर्णय घेतला तर मग फसवणूक होणार नाही. हे खरं तर खूप महत्त्वाचं आहे. आणि रिटेन्शन रेशो बघायचा असतो हे आम्हाला पण आता पहिल्यांदाच कळालं की असंही असतं. दर काळामध्ये ना एक 4-5 वर्षामध्ये एखादी ब्रँच इंजिनिअरिंगची खूप चर्चेत असते आणि मग सगळ्या मुलांचा ओढा असतो, नाही तिकडेच जायचं. तसं आता कॉम्प्युटर सायन्सचा खूप गवगवा होतोय. तर मग ते कॉम्प्युटर सायन्स हाच एकमेव पर्याय आहे का, किंवा इतर काही पर्याय आहे का? त्याकडे तुम्ही कसं बघता, काय सांगाल? हा खूप चांगला प्रश्न आहे. कारण तुम्ही जसं बरोबर म्हणाल की लास्ट 10-12 वर्ष आम्ही बघतो की कॉम्प्युटर सायन्स बद्दल एक ऑब्सेशन आहे. त्यामुळे बऱ्याच इंजिनिअरिंग कॉलेजेसना त्यांची मेकॅनिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट्स क्लोज करावे लागले किंवा त्यांचे सीट्स कमी करावे लागले. आणि कम्प्युटर सायन्सचे वेगवेगळ्या नावाने AI, ML, डेटा सायन्स, सायबर सिक्युरिटी नावाने वेगवेगळे ब्रांचेस उघडायला लागले. आणि हे अक्रॉस इंडियाचा फिनॉमिना आहे. त्यामुळे कम्प्युटर सायन्सच्या बाबतीत एक जरा डिस्प्रपोर्शनेट क्रेज आहे. पण मला सगळ्या स्टुडंट्स आणि पेरेंट्सना एक वॉर्निंग द्यायची आहे की पहिली गोष्ट ही समजणं गरजेची आहे की कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगमध्ये 3 मेजर भाग असतात. एक असतं हार्ड कोर कम्प्युटर सायन्स, जे फार कमी इन्स्टिट्यूट्समध्ये इंडियामध्ये शिकवलं जातं. IITsमध्ये शिकवलं जातं, बिट्स पिलानीमध्ये शिकवलं जातं, टॉप 3-4 NITs लाईक त्रिची, सुरतकलमध्ये शिकवलं जातं, IIIT हैदराबाद, बँगलोरसारख्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकवलं जातं आणि अजून 1-2 संस्थांना शिकवलं जातं. तिथे इट इज मॅथमॅटिकल,
हार्ड कोर कम्प्युटर सायन्स हे मॅथमॅटिकल, तिथे अल्गोरिदम्स बनतात, तिथे सगळं जे डीप मॅथमॅटिकल थिंकिंग आहे. आज आपण जे AI मध्ये LLMs वगैरे जे ऐकतो ते सगळं त्याचं जे फाउंडेशनल थिंकिंग आहे ते कम्प्युटर सायन्सची बेस्ड आहे. प्लस आपण जे आता कुठल्या स्मार्टफोनवरती iOS किंवा अँड्रॉइड वापरतो, ऑपरेटिंग सिस्टम ते आहे, पण ते डेव्हलप कोणी केलं? किंवा आपण कुठली प्रोग्रामिंग लँग्वेज जर आपण पायथॉन, जावा हे सगळं ऐकत असतो, पण ती डेव्हलप कोणी केली? हे सगळे कम्प्युटर सायंटिस्ट करतात. त्यात कम्प्युटर सायन्स इज अ फंडामेंटल पार्ट आणि त्याच्यासाठी खूप हाय लेवलचं टॅलेंट लागतं. ओके. दुसरी गोष्ट असते कम्प्युटर सायन्स, कम्प्युटर इंजिनिअरिंग, अँड दॅट इज अ हार्डवेअर पार्ट. दॅट इज अ पार्ट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग. त्याच्याने मायक्रोप्रोसेसर डिझाईन आलं आणि कंपायलर डिझाईन, हे सगळ्या गोष्टी बेसिकली जे हार्डवेअर कंपोनंट आहे, इलेक्ट्रॉनिक कंपोनंट आहे, ते आलं. दॅट इज कम्प्युटर इंजिनिअरिंग. ते तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग करून पण कम्प्युटर इंजिनिअरिंगकडे पोहोचू शकता. तिसरी गोष्ट जी प्रिडॉमिनंटली आपले विद्यार्थी गेले एवढे वर्ष त्याच्या मागे आहे, ते IT, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. म्हणजे सॉफ्टवेअर बनवणं, ॲप्स बनवणं, कोडिंग करणं, टेस्टिंग करणं, प्रोग्रामिंग करणं, दिस इज बेसिकली इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि मॅनेजिंग बरेच सॉफ्टवेअर्स. आत्ता AI मुळे काय झालं आहे की ही IT फील्ड जी आहे, आणि गेले 30 इयर्स, 10 नाही, गेले 30 इयर्स मॅक्झिमम इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्सना जो जॉब मिळत होता तो सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये आणि IT इंडस्ट्रीमध्ये मिळत होता. तर आता इथे डेफिनेटली एक धोक्याची घंटी आहे, कारण AI विल रिप्लेस ऑल ऑफ दॅट. आता ऑलरेडी 50% ऑफ कोडिंग वर्क बऱ्याच कंपनीजमध्ये AIच करत आहे, आणि ह्याच्या पुढच्या मे बी 1-1.5 वर्षामध्ये बऱ्यापैकी कोडिंग ही ह्युमन्सची गरजच पडणार नाही. कोडिंगसाठी पण, डिबगिंगसाठी पण, टेस्टिंगसाठी पण. आणि आता तर ते AI एजंट्स वगैरे जे गोष्टी बोलत आहेत, ज्याच्याने ते पूर्ण सॉफ्टवेअर, पूर्ण प्रोजेक्टच ते एक्झिक्यूट करू शकतील 3-4 वर्षामध्ये. तर ही एक IT ही फील्ड आता थोडीशी धोक्यात आहे. पण जर तो विद्यार्थी खूप प्रज्ञावंत असेल मॅथमॅटिक्समध्ये, व्हेरी ब्रिलियंट, मग तो कम्प्युटर सायन्स ही जी काही फील्ड आहे, ज्याच्यात मॅथमॅटिकल, मी म्हटलं डिस्क्रीट मॅथ्स खूप वापरलं जातं, फंडामेंटल, ते एव्हरग्रीन राहणार. तिथे पुढे भरपूर इनोव्हेशन पुढे पुढच्या काळात होत राहणार. पण जर IT साठी तुम्ही कम्प्युटर सायन्स करत असाल तर करू नका. इन्स्टेड तुम्ही कुठलं तरी कोर इंजिनिअरिंग ब्रांच घ्या, लाईक इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, आणि तुम्ही ॲडिशनली कोर्सेस करा ITचे. आणि ITचे कोर्सेससाठी तुम्हाला कुठल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जायची गरज नाही. तुम्ही आजकाल भरपूर प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहेत, तिथे तुम्ही शिकू शकता. इव्हन IITमध्ये पण प्लॅटफॉर्म्स आहेत. हार्वर्ड, MIT, स्टॅनफर्ड सारख्या युनिव्हर्सिटीज आहेत, युडेमी आहे, EDX आहे, युडॅसिटी आहे, कोर्सेरा आहे. तुम्ही ऑनलाईन सर्टिफिकेशन कोर्सेस करून हे सगळ्या गोष्टी शिकू शकता. त्यासाठी तुम्हाला कुठल्या इंजिनिअरिंग कॉलेजलाच जायला पाहिजे IT शिकायला असं गरज नाही. त्यामुळे IT हे नेसेसिटी आहे सगळ्या इंजिनियर्सना. मेटलर्जिकल इंजिनिअरपासून कम्प्युटर सगळ्यांनी IT शिकायला पाहिजे. पण काय झालं आहे की ती एक तिथे पॅकेज मिळतो, तिथे आपल्याला खूप सॅलरी मिळते, ती एक एंड ऑफ ए क्रेज सारखी ती होत होती. आणि त्याच्यामध्ये काही तथ्य पण होतं, म्हणजे मुलांना प्लेसमेंट्समध्ये, कम्प्युटर सायन्सच्या मुलांना जास्ती पॅकेजेस मिळत पण होते. पण आता ह्याच्या पुढे हे सगळं बदलेल, आणि म्हणून मुलांनी कोर इंजिनिअरिंगकडेला प्राधान्य द्यावं आणि ॲडिशनली IT स्किल्स वेगळ्या वेगळ्या अपस्किलिंग प्लॅटफॉर्म्सहून शिकावेत, असं माझं त्यांना आव्हान आहे. सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे सरांचा आता हा जो मुद्दा आहे, यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे तर एखादी ब्रँच निवडत असताना आत्ताचं फक्त बघायचं नाहीये, तर आपल्याला भविष्यामध्ये त्याला खरं तर किती स्कोप आहे ते सुद्धा बघणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर नीट परीक्षेबद्दल आपण बोलतोय, आणि नीट परीक्षा म्हणजे भविष्याला जोडून मी विचारते की भविष्यामध्ये याचा किती गोष्टी ज्या आहेत त्या बदलतील, किंवा याचा सिलेबस काय काय चेंज होऊ शकतो? ऑफकोर्स हे नॅशनल टेस्टिंग एजन्सी किंवा हेल्थ मिनिस्ट्री डिसाईड करते नीटबद्दल. पण जे काही आता रिसेंटली 2024ला तुम्ही ऐकलं असेल, नीटच्या संदर्भात बरीच काही कॉन्ट्रोवर्सी होती, सुप्रीम कोर्टमध्ये ती केस गेली होती, मग एक राधाकृष्णन कमिटी फॉर्म झाली होती, त्यांनी एक रिपोर्ट सबमिट केला होता. त्या रिपोर्टमध्ये आणि सरकारने रिसेंटली असंही आश्वासन सुप्रीम कोर्टला दिलं, आणि मग ती केस क्लोज झाली की आम्ही त्या कमिटीमधले जे काही कमिटी रिपोर्टचा जो काही रेकमेंडेशन होते, आम्ही सगळे ते फुलफिल करणार आहोत. काही काळ लागेल आम्हाला, पण आम्ही ते सगळे रेकमेंडेशन्स फुलफिल करणार आहोत. त्यामुळे पेरेंट्स, स्टुडंट्सना ही गोष्ट माहिती पाहिजे की त्या रिपोर्टमध्ये काय होतं. एक पहिली गोष्ट त्याच्यामध्ये अशी होती की नीटची परीक्षा ऑनलाईन होणार. आजच्या तारखेला ती एकाच दिवशी 26 लाख मुलं देशात परीक्षा देतात, पेन अँड पेपरची परीक्षा. आणि त्यामुळे पेपर लीक किंवा ह्या अशा काही गोष्टीचं बद्दल जे काही आरोप झाले होते, प्रतिआरोप झाले होते, की एका दिवसात पूर्ण भारतात 4000 सेंटरमध्ये एक पेन अँड पेपरचा पेपर कंडक्ट करणं खूप अवघड आहे कुठल्याही सरकारला, म्हणजे कुठल्याही एजन्सीला. त्यामुळे ते ऑनलाईन करा, जेणेकरून अशा प्रकारचे इश्यूज येणार नाहीत.
आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी ही जेई मेन्स नावाची परीक्षा जी इंजिनिअरिंगसाठी आहे ती सक्सेसफुली ऑनलाईन करतेच आहे बरेच वर्ष. मग त्याच एजन्सीने तशाच पद्धतीने नीटची परीक्षा करावी, सोपं आहे त्यांच्यासाठी. त्यामुळे ते एक पहिलं रेकमेंडेशन आहे. म्हणून ते असं आपण अपेक्षा करू शकतो की 2026ला किंवा 2027ला नीट ही परीक्षा ऑनलाईन होईल. नंबर 1. नंबर 2, अजून एक बाब जी लक्षात आली होती की अनेक विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 मार्क मिळाले, 50-60 मुलांना. हे खूप एम्बॅरेसिंग आहे की एक नॅशनल लेवलची मेडिकल एंट्रन्स एक्झाममध्ये 100% मार्क मिळत आहेत. आता बोर्ड परीक्षेमध्ये पण 100% मार्क मिळत नाहीत. आणि ही स्पर्धा परीक्षा किंवा एंट्रन्स परीक्षा सपोजेडली टफ असायला पाहिजे. तुम्ही जर आता USMLE वगैरे बघितली, जी पोस्ट ग्रॅज्युएट अमेरिकन स्कूल्ससाठी वगैरे आहे, तिथे तर लिटरली 30-35% मार्क्स मिळाले तरी पण तुम्ही जगात पहिल्या 100 वगैरे असता. ह्या तेवढ्या अवघड परीक्षा असतात. त्यामुळे मेडिकल एंट्रन्स, मी तुम्हाला फ्युचर डॉक्टर बनायचं असेल तर त्याचा जो काही एक निकष असतो किंवा तो जे काही प्रवेश परीक्षा असते ती टफ असायला पाहिजे. तर तुम्ही 720 पैकी 720 अशी अनेक मुलं, 700च्या वरती 2000 मुलं देशभरात, तुम्ही पेपरचा लेवल एवढा डम डाऊन केला आहे का? म्हणून पेपरचा जे डिफिकल्टी लेवल आहे ती पण वाढेल अशी अपेक्षा आपण करू शकतो. त्यामुळे ह्या 2 अपेक्षा पेरेंट्स आणि स्टुडंट्सने लक्षात ठेवाव्या. परीक्षा ऑनलाईन होईल आणि लेवल ऑफ डिफिकल्टी वाढेल आणि स्पेशली फिजिक्स केमिस्ट्री पार्ट ऑफ नीटमध्ये वाढेल अशी आपण अपेक्षा ठेवू शकतो. पण हे चेंजेस मी सांगतोय कारण त्याची तयारी आतापासून मुलांना करावी लागते. एक्झॅक्टली. सरकार आयत्या वेळेला कधी कधी नोटिफिकेशन देते, पण आपल्याला आधीपासूनच त्याची पूर्वतयारी करावी लागते. नाही, आपण खरं तर आधीपासूनच्या पूर्वतयारीवर आलो. माझा पुढचा प्रश्न तोच होता की साधारण कुठल्या इयत्तेपासून मुलांनी तयारीला सुरुवात करावी नीट आणि जेईसाठी वगैरे? म्हणजे एकूणच सगळ्या नाही, म्हणजे 2 वर्ष 11वी-12वीचे तसे सफिशियंट आहेत. तुम्ही 11वीत सुरू जरी केलं तरी पण तुमचा अभ्यास होऊ शकतो. पण एवढा ह्यूज सिलेबस आहे, 100+ चॅप्टर्स आहेत जेई नीटमध्ये आणि अफाट सिलेबस आहे. त्यामुळे ते सगळं अभ्यास करा, आत्मसात करा, रिव्हिजन करा, मग त्याची प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटी डेव्हलप करा, टेस्ट सिरीज द्या. तर ते 2 वर्षात करणं हे थोडं स्ट्रेसफुल असतं. म्हणजे त्याने तणाव होतो. 2 वर्षात शक्य आहे, सक्सेस स्टोरीज खूप आहेत, पण त्यांना तो पिरियड स्ट्रेसफुल होता, हे डिनाय नाही करता येत. तोच 2 वर्षाचा प्रवास अजून एन्जॉयबल व्हावा, स्ट्रेस कमीत कमी व्हावा, त्याच्यासाठी मग तुम्ही जर 8वी, 9वी, 10वीपासून थोडं सुरुवात केली आणि परीक्षेसाठी नव्हे पण त्या सब्जेक्टबद्दल एक इंटरेस्ट डेव्हलप करण्यासाठी आणि त्याच्याबद्दल अजून काही त्याच्या जे काही छान छान गोष्टी आहेत ते समजून घेण्यासाठी, टू डेव्हलप कीन इंटरेस्ट आणि इनिशिएशन इन टू द सब्जेक्टसाठी 8वी, 9वी, 10वीपासून सुरू केल्याने पण फायदा होतो. आणि काही विद्यार्थी तर आजकाल 5वी, 6वी, 7वीला कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी पण थोडं सुरुवात करतात अभ्यास. लॉजिकल ॲबिलिटी डेव्हलप करणारे, लॉजिकल पझल्स, थोडंसं कोडिंग, थोडंसं मॅथमॅटिक्स, हे 5वी, 6वी, 7वीला पण काही जे प्रज्ञावंत विद्यार्थी सुरू करतात. पण आयडियल टाईम इज 8, 9, 10ला सुरू करण्यात इट्स अ गुड टाईम टू स्टार्ट. आणि कसे खूप हाय इंटेन्सिटी किंवा करायची गरज नाही आहे. तुम्ही तुमचं नॉर्मल लाईफ, एक शाळेचा अभ्यास, शाळेचे काही ट्युशन्स, रोज खेळणं, सगळं काय तुम्ही तुमची मस्ती मजा करून एक आठवड्यातून एक 6-7 तास जर देऊ शकलात इन द एंटायर वीक 6-7 आवर्स, तरी तुमचा तो चांगला पाया डेव्हलप होतो, फाउंडेशन डेव्हलप होतं. मग 11वी-12वीचा प्रवास तुमचा सोपा होतो. आता बोलता बोलता आपला विषय निघाला की 8वी 9वी पासून त्याची तयारी केली तर चांगलं होईल. पण मुळातच जेई आणि नीटचा जो अभ्यासक्रम आहे तो 11वी-12वी पेक्षा वेगळा आहे का? नाही, म्हणजे जर तुम्ही करिक्युलम बघितलं ना, सेम आहे. अच्छा. 11वी आणि 12वीचं करिक्युलम एकत्रित करा. बरं. आता फक्त जेई मध्ये तुम्हाला किंवा सीईटी मध्ये फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्सचं करावं लागेल, नीटसाठी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीचं करावं लागेल. पण तुम्ही कुठलाही एक सिलेबस घ्या, CBSE घ्या, स्टेट बोर्ड घ्या, ISC घ्या, आजकाल आता नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क बरोबर सगळे अलाइंड आहेत. NEP यांचं इम्प्लिमेंटेशन हळूहळू होत आहे. त्यामुळे आता सगळ्यांचे चॅप्टर्स मोरलेस सेम आहेत आणि तेच सिलेबस 11वी-12वीला ॲड करून जो सिलेबस बनतो तोच जेईचा आहे. मग फरक काय आहे? फरक आहे की दिस इज सेम इन टर्म्स ऑफ लेंथ अँड ब्रेथ, बट इन टर्म्स ऑफ डेप्थ ऑफ सिलेबस फरक आहे. त्यामुळे तुम्हाला कुठलाही चॅप्टर जर बघितला, हा भले 11वीत पण आहे, CETत आहे, जेईत आहे, नीट आहे मध्ये पण आहे, पण तुम्हाला सर्वात जास्ती खोलात अभ्यास करणं हे जेई ॲडव्हान्ससाठी लागतं. मग जेई मेन्ससाठी, मग नीटसाठी, मग CETसाठी, मग 11वी-12वीसाठी. त्यामुळे तुम्ही किती खोलात त्या टॉपिकमध्ये जाताय, किती लेवल ऑफ डिफिकल्टीचे क्वेश्चन्स सॉल्व्ह करताय, ह्याच्यामध्ये फक्त तफावत आहे. पण करिक्युलम तोच आहे. म्हणजे आता ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन हे सगळीकडेच आहे. एक्झॅक्टली. फक्त मी तुम्हाला वेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारू शकतो जेणेकरून ते समीकरण करणं वेगळ्या प्रॉब्लेम्सला वेगळं अवघड असू शकतं, सोपं असू शकतं. तर सोपे प्रश्न कॉलेजच्या लेवलला येतात, बोर्ड परीक्षेत येतात, थोडे अजून अवघड CETत येतात, त्याचे अजून अवघड नीटला येतात, त्याचे अजून अवघड जेई मेन्सला, त्याचे अजून अवघड जेई ॲडव्हान्सला येतात. त्यामुळे त्याचं ॲप्लिकेशन
अजून म्हणजे अवघड काठिण्य पातळी जी काठिण्य आहे पातळी ती थोडीशी बदलते या सगळ्यामध्ये, पण मुख्य अभ्यासक्रम जो बेस आहे तो Same. सारखाच आहे. अगदी शेवटच्या प्रश्नाकडे येते की मला वाटतं खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. बोलता बोलता तुम्ही थोडासा स्पर्शही केलात की एकदम 11वीला अभ्यासाला सुरुवात केली तर मुलावरती स्ट्रेस हा येतोच, पण ह्या काळामध्ये ना एकतर मुलांचं वय खूप वेगळं असतं, खूप वेगवेगळ्या गोष्टी आकर्षित करत असतात आणि सध्याचा काळ पण असा आहे की ती आकर्षणं खूप जवळ आहेत, म्हणजे सोशल मीडिया, मोबाईल आणि या सगळ्यामुळे सुद्धा. मग अशा वेळी मेंटल हेल्थ कशी स्वतःची राखून ठेवायची एकतर, आणि पालकांनी सुद्धा, म्हणजे प्रेशर दिलं जातं, अनेक गोष्टी, अनेक वाईट घटना सुद्धा आपण बघतो, अशा वेळी तुम्ही काय सल्ला द्याल? 2-3 मुद्दे आहेत त्याच्यामध्ये. पहिला मुद्दा असा आहे की ह्या सगळ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करताना नॉलेज आहे आणि कॉम्पिटिशन आहे, दोन्ही आहे. बरोबर. खूप जास्ती कॉम्पिटिशनवरती जेव्हा फोकस जातं पालकाचं, विद्यार्थ्याचं किंवा इव्हन कोचिंग इन्स्टिट्यूटचं, अशा प्रकारचं एक टॉक्सिक वातावरण क्रिएट केलं जातं की कॉम्पिटिशन बहुत इम्पॉर्टंट है, ये हुआ तो तुमचं यू विल बी सक्सेसफुल, अदरवाइज यू आर अ फेलियर, असं एक बायनरी क्रिएट जेव्हा होतं तेव्हा मग एक अशा प्रकारचे जे काही मेंटल हेल्थ चॅलेंजेस मुलांमध्ये येतात ते होऊ शकतं. त्यामुळे फोकस नॉलेजवरती जर ठेवलं, विषय जे आहेत फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी, त्याच्यावरती जे खूप गोष्टी समजण्यासारख्या आहेत, खूप गोष्टी अप्लाय करून शिकण्यासारख्या आहेत, तो प्रवास जास्ती मुलाला जर आपण एन्जॉय करायला शिकवलं आणि नॉलेजवरती फोकस करणं, शेवटचे 4-5-6 महिन्यामध्ये तुम्ही कॉम्पिटिशनकडे फोकस करू शकता. म्हणजे बेसिकली ह्याच्यामध्ये जिम्नॅस्ट जो असतो, जिम्नॅस्टिक्समध्ये जो जिम्नॅस्टचा विचार असतो आणि एक बॉक्सिंग करताना बॉक्सरचा जो विचार असतो, बॉक्सर किंवा रेसलर किंवा बॅडमिंटन प्लेअर हॅज अ कॉम्बॅट ॲटिट्यूड की मला अपोनंटला हरवायचे. जिम्नॅस्ट जो असतो तो जातो जिम्नॅस्टिक फ्लोअरमध्ये आणि तो स्वतःचा ॲक्ट फक्त 100% 100% करतो, तेव्हा तो कॉम्पिटिटरबद्दल विचार करत नसतो, अपोनंट इथे नसतोच, त्याला त्याचा ॲक्ट करायचा असतो आणि तो द्यायचा असतो. त्यामुळे लाईक अ जिम्नॅस्ट जर त्यांनी विचार केला की मला माझा ॲक्ट परफेक्ट करायचा आहे, मला माझा सब्जेक्ट मास्टर करायचा आहे, मी कॉम्पिटिशनचा विचार नाही करणार, तर बऱ्यापैकी एक मानसिक स्थैर्य राहतं. ही एक पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, स्लीप, डाएट अँड एक्सरसाइज हे सायकल त्यांनी मॉनिटर करायला पाहिजे. आजकाल जेन्सी खूप उशिरापर्यंत जागते, त्यांचं झोपेचं सायकल बऱ्यापैकी डिस्टर्ब असतं, तर इथे त्यांनी लवकर 10 वाजता 11 वाजता झोपून लवकर उठणं, विथ नेचर सायकल जर काम केलं तर सोपं होणार. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली आय वुड से लास्ट थर्ड थिंग, मेडिटेशन हे दररोज विद्यार्थ्यांनी खूप करणं गरजेचं आहे. कारण आता आपण एक डिस्ट्रॅक्टेड वातावरणात राहतो, आपल्या हातात स्मार्टफोन असतो, अनेक मेसेजेस हे ते चालूच असतात आणि एक वातावरणात एक प्रकारचं एक डिस्ट्रॅक्टिव्हनेस आहे. त्यामुळे स्वतःचं मन स्थिर करण्यासाठी मेडिटेशन प्रत्येकाने शिकावं आणि त्यांनी करावं. खूप जास्ती वेळ नाही, दररोज 20 मिनटं जरी केलं तरी पण मेंटल हेल्थ खूप छान राहते, खूप पॉझिटिव्हिटी तुमच्यामध्ये येईल आणि या प्रकारचं जे डिप्रेशन, एन्झायटीचं जे आपण बऱ्याच वेळेला ऐकतो किंवा सुसायडल टेंडन्सीज वगैरे, ह्या सगळ्याचं प्रमाण खूप कमी होईल. त्यामुळे हे 3 गोष्टी मला असं वाटतं की खूप महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं की हे सगळे मुद्दे आपण बोललो, तर त्यामुळे रेस तर सुरू राहणार आहे. मला तर 3 इडियट्स मधला डायलॉग आठवला की तुम्हाला रॅन्चो व्हायचंय की चतुर व्हायचंय हे तुमच्या हातामध्ये आहे, पण जर तुम्ही त्या ज्ञानाची, त्या अभ्यासाची मजा घेत तो अभ्यास केला तर मला वाटतं तो जास्त सोपा होईल. आणि हे होते मंगेशकर सर की ज्यांनी खूप महत्त्वाच्या टिप्स आणि खूप महत्त्वाच्या कन्सेप्ट ज्या आहेत ते आपल्या आज क्लिअर करण्याचा प्रयत्न केला. सर, खरं तर कमेंट बॉक्समध्ये मला खात्री आहे की खूप प्रश्न येणार आहेत आणि त्याची उत्तरं द्यायला आपल्याला परत भेटावं लागणार आहे, पण या भागामध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद, तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि गप्पा मारल्या. थँक्यू. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.